मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एक बातमी वाऱ्यासारखी पसरते की महिलेच्या छातीकडे पाहणे आता गुन्हा नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. आणि ही बातमी वाचून अनेक महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर अनेक जण या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून न्यायपालिकेवर, न्यायाधीशांवर चुकीच्या पद्धतीने टीका करतायत. तर काही जण तर आता महिलेच्या अवयवांकडे पाहण्यासाठी मुभा मिळाल्याचा समज करून हवेत आहेत. पण मित्रांनो, सत्य यापेक्षा खूप वेगळं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नक्की काय निकाल दिला आहे, ती केस काय होती, आणि कामाच्या ठिकाणी जर महिलांवर काही अत्याचार होत असेल तर महिलांकडे नक्की काय पर्याय आहे, हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व विषयाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण ही केस काय होती ते समजून घेऊयात. तर बघा, प्रकरण होतं मुंबईतल्या एका खाजगी कंपनीतील एका कर्मचाऱ्याचं आणि त्याच्याबरोबर काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचं. तर झालं काय, या महिलेने त्या पुरुष सहकार्याविरुद्ध असा आरोप केला की ऑफिसमध्ये एक मीटिंग सुरू असताना सहकार्याने त्या महिलेशी सामान्यपणे नजर न मिळवता तिच्या छातीकडे टक लावून पाहिले आणि तिला सर्वांसमोर अपमानित केले. आता असा आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीविरुद्ध जुन्या भारतीय दंड संहितेचे कलम 354C वायरिझम अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर मग त्या व्यक्तीने, म्हणजे जो आरोपी होता, त्याने जुन्या CRPCच्या कलम 482 अंतर्गत उच्च न्यायालयात FIR रद्द करण्यासाठी पिटिशन दाखल केली. मग त्या केसमध्ये कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. आता ही FIR कशी रद्द केली जाते याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर याआधीच आपण याविषयी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक वरती तुम्हाला आय बटन मध्ये देतो. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. आता या केसमध्ये न्यायालयाने नक्की काय निरीक्षण नोंदवली ते पाहूयात. तर बघा, कोर्टाने असं म्हटलं की कलम 354C या कलमाअंतर्गत गुन्हा सिद्ध होण्यासाठी महिलेचे खाजगी कृत्य म्हणजे प्रायव्हेट ऍक्ट सुरू असताना तिला लपून पाहणे किंवा तिचे चित्रीकरण करणे आवश्यक असते. कारण 354C मध्ये वायोरिझमची व्याख्या तशीच दिलेली आहे. त्यानंतर मग पुढे कोर्टाने खाजगी कृत्य म्हणजे काय ते सुद्धा स्पष्ट केले. तर खाजगी कृत्य यामध्ये अशा परिस्थितीचा समावेश होतो जिथे महिला तिचं एखादं पर्सनल काम करत असेल, जसं की कपडे बदलत असेल किंवा टॉयलेट बाथरूमचा वापर करत असेल, तर त्याला खाजगी कृत्य किंवा प्रायव्हेट ऍक्ट म्हणता येतं. आता या केसमध्ये अशी कोणतीच घटना घडलेली नाही. ज्यावेळी आरोपी तिच्याकडे पाहत होता तेव्हा ती महिला तिचे कोणतेही खाजगी कृत्य करत नव्हती. त्यामुळे कोर्टाने असा निकाल दिला की ऑफिसच्या मीटिंगमध्ये छातीकडे पाहणे हे अत्यंत गैर आणि नैतिकदृष्ट्या चुकीचे असू शकते, पण ते IPCच्या कलम 354C मधील खाजगी कृतीच्या व्याख्येत अजिबात बसत नाही आणि कायद्याचा अर्थ त्याच्या स्पष्ट शब्दांपलीकडे ताणता येणार नाही. त्यामुळे हा गुन्हा 354C मध्ये येत नाही असे म्हणून कोर्टाने ती FIR रद्द केली. आता यामध्ये कोर्टाने फक्त हा भारतीय दंड संहितेच्या कलम 354C प्रमाणे गुन्हा होत नाही असे म्हटले आहे. पण जरी हा फौजदारी गुन्हा होत नसला तरी महिलांना मग कुठे न्याय मिळवता येऊ शकतो ते पण पुढे कोर्टाने सांगितलेलं आहे. तर पुढे कोर्टाने असं म्हटलं की हे कृत्य कामाच्या ठिकाणी झालेला छळ, वर्क प्लेस हॅरेसमेंट किंवा गैरवर्तणूक मिसकंडक्ट असू शकते, ज्यावर पॉश ऍक्ट म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस ऍक्ट 2013 यालाच आपण मराठीमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा 2013 म्हणतो. आणि या कायद्याने अशा कृत्यासाठी नक्कीच कारवाई होऊ शकते. परंतु कार्यालयीन गैरवर्तनाच्या प्रत्येक तक्रारीला डायरेक्ट फौजदारी गुन्ह्यात रूपांतर करणे म्हणजे कायद्याचा गैरवापर केल्यासारखे होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा पॉश कायदा काय आहे आणि महिला या कायद्यानुसार कशी तक्रार दाखल करू शकतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात आरोपीला शिक्षा होते का. तर आता आपण या पॉश कायद्याची माहिती पाहूयात. तर बघा, पॉश कायदा महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण देतो आणि याच कायद्याच्या कलम 4 नुसार ज्या संस्थेत 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतात तिथे इंटरनल कमिटी असणे बंधनकारक असते. आणि जर त्या संस्थेत एखाद्या महिलेबरोबर असे काही कृत्य होत असेल किंवा सेक्शुअल हॅरेसमेंट होत असेल तर त्या महिलेला त्या समितीकडे लेखी तक्रार देता येते. आता ही जी तक्रार आहे ती घटनेच्या दिनांकापासून
3 महिन्याच्या आत दाखल करणे आवश्यक असते आणि समजा एकापेक्षा जास्त घटना असतील तर शेवटच्या घटनेपासून 3 महिन्याच्या आत तक्रार द्यावी लागते. त्यानंतर मग त्या कमिटीला तक्रार मिळाल्यापासून 7 कामकाजाच्या दिवसात तक्रारीची एक प्रत आरोपीला पाठवावी लागते. ती नोटीस मग ती प्रत मिळाल्यानंतर 10 दिवसाच्या आत आरोपीला त्याचे म्हणणे आणि पुरावे कमिटीकडे सादर करावे लागतात. यामध्ये मग समिती दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून पुराव्यांची तपासणी करून उलट तपासणी करून निर्णय घेतात आणि हा निर्णय कमिटीला तक्रार मिळाल्यापासून 90 दिवसात द्यावा लागतो. यामध्ये मग त्या 3 महिन्याच्या कालावधीत चौकशी सुरू असताना पीडित महिलेच्या विनंतीवरून समिती त्या पीडित महिलेची किंवा आरोपीची दुसऱ्या विभागात बदली करण्याची शिफारस करू शकते. तसेच त्या महिलेला 3 महिन्यापर्यंतची पगारी रजा मंजूर करू शकते. आता समजा कमिटीकडे तक्रार केल्यानंतर ते आरोप सिद्ध झाले तर आरोपीला शिक्षा काय होते, तर यामध्ये जर आरोप सिद्ध झाले तर कंपनी सेवा नियमानुसार म्हणजे सर्व्हिस रूल नुसार कारवाई करते. यामध्ये मग आरोपीला लेखी माफी मागण्यास सांगू शकतात किंवा ताकीद देऊन प्रमोशन किंवा पगारवाढ थांबवू शकतात किंवा नोकरीवरून सुद्धा काढू शकतात. तसेच पीडित महिलेला झालेल्या मानसिक त्रासासाठी आरोपीच्या पगारातून नुकसान भरपाई सुद्धा काढून घेतली जाऊ शकते. आता यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर चौकशीत असे सिद्ध झाले की तक्रार खोटी किंवा सूड घेण्याच्या हेतूने केली होती तर अशा वेळी त्या महिलेवरही शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. पण जर पुरावा न मिळाल्यामुळे गुन्हा सिद्ध झाला नसेल तर ती खोटी तक्रार होती असं त्याचा अर्थ घेता येणार नाही. आता समजा एखादं छोटं ऑफिस असेल आणि महिलेला त्या ऑफिसच्या मालकाविरुद्धच तक्रार करायची असेल तर तिने कोणाकडे तक्रार करायची, कारण इंटरनल कमिटी तर 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तिथेच असते. तर त्यासाठी याच कायद्याच्या कलम 6 नुसार एक लोकल कमिटी जिल्ह्याच्या स्थानिक ठिकाणी असते, तेथे त्या महिलेला तक्रार करता येते. तर मित्रांनो, असा हा पॉश कायदा महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण देतो. आता या केसमध्ये इंटरनल कमिटीने आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली होती, तरीही त्या महिलेने 354C प्रमाणे गुन्हा दाखल केला होता आणि तो हायकोर्टाने रद्द केला. तर मित्रांनो, हायकोर्टाच्या या निकालाचा अर्थ असा अजिबात होत नाही की आता कोणी कसेही वागू शकतं. पुरुषांनो, जर तुम्ही कार्यालयीन गैरवर्तणूक कराल तर नोकरी गमवावी लागू शकते आणि महिलांनो, जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी त्रास होत असेल तर न घाबरता तुमच्या कामाच्या ठिकाणाच्या इंटरनल कमिटीकडे लेखी तक्रार द्या. आणि जर तुमचं ऑफिस छोटं असेल, त्यामध्ये इंटरनल कमिटी नसेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या लोकल कमिटीकडे तक्रार करा. आणि जर फक्त त्रास होत नसेल, लैंगिक छळ होत असेल किंवा अत्याचार होत असेल तर मात्र मग पोलीस कारवाई करायला, गुन्हा दाखल करायला अजिबात घाबरू नका. सर्वांनी कायद्याचा सन्मान करा आणि कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला सुरक्षित वातावरण मिळेल याची काळजी घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.